आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपोज ॲडव्हान्स मॉम या यूट्यूब चॅनलवरती. आपलं बाळ आपल्या जीवनात आनंद घेऊन येत असते. बाळ जन्माला येते तेव्हा बाळाबरोबर आईचाही जन्म होतो. त्याचबरोबर जन्म होतो प्रश्नांचा की नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळांसाठी काय योग्य आहे, काय करायला हवे आणि काय करू नये. जर पहिल्यांदा आई बनलेली स्त्री असेल तर काळजी आणखीनच वाढते आणि जर आपणही आपल्या नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी या चिंतेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा आपला विषय आहे नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी. 1 नंबर, बाळाला फक्त आईचे दूध पाजले पाहिजे. बाळ जन्मल्यानंतर बाळाला अर्ध्या तासांच्या आत आईचे दूध पाजणे महत्त्वाचे असते. आईच्या सुरुवातीच्या दुधाला कोलेस्ट्रॉल असे म्हणतात. त्यामध्ये बाळाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक अशा अँटीबॉडीज असतात. बाळाला होणारे काविळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा कोलेस्ट्रॉल महत्त्वाचे असते. नंबर 2, बाळाचे डायपर कसे असावे. नवजात बाळाला सुरुवातीला 30 दिवस तरी कॉटनचे लंगोट किंवा कॉटनचे कापड लंगोट म्हणून वापरावे. आणि जर तुम्ही डायपर वापरणार असाल तर योग्य ती वापरणे योग्य ठरते. बाळाचे डायपर वेळोवेळी बदलून त्यांच्या त्वचेवर येणारी रॅशेस सुद्धा आपल्याला टाळता येतात. नंबर 3, त्वचेची काळजी कशी घ्यावी. जन्मतः बाळाच्या अंगावर वर्णिकचा एक थर असतो. तसेच अंगावरील केस जास्त असतात. काही काळाने हा थर व केस आपोआप निघून जातात. नवजात शिशूची त्वचा सोलली जाणे, ती कोरडी पडणे अशी स्थिती सामान्यतः आढळते. म्हणूनच बाळाच्या त्वचेचे हायड्रेशन होणे आवश्यक आहे. नवजात बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी खास तयार केलेली चिकट नसलेली क्रीम वापरायला हवे किंवा डॉक्टरकडून रिकमेंड करून तुम्ही बाळांसाठी क्रीम घेऊ शकता. चार नंबर आहे नवजात बाळाला कसे हाताळावे. नवजात बाळाला होणारा स्पर्श ही त्याची प्रथम भाषा असते. त्याला शक्यतो लवकर आणि अखंड स्पर्श केल्यास ते त्याच्या एकंदर हिताचे ठरते. बाळाला हात लावणाऱ्याचे म्हणजे जे पण बाळाला हात लावतील त्याचे प्रत्येकाने हात स्वच्छ असायला हवेत. बाळाला घेताना बाळाच्या डोक्याला आणि मानेला आधार नक्की द्या. 5 नंबर, बाळाच्या नाळीची काळजी कशी घ्यावी. बाळ जन्मल्यानंतर लगेचच नाळ कापतात. तिच्या शरीराच्या बाजूला चिकटलेला भाग असतो. बेंबीजवळ तसंच असतो. यालाच स्टेम असे म्हणतात. त्या ठिकाणी लावलेला चिमटा काढू नये आणि काढला तर त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त येऊ शकते. काही दिवसांनी नाळीचा हा भाग सुकून जातो. पण या स्टेमच्या भोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. लंगोट किंवा डायपर स्टेमच्या खाली लावावा. 6 नंबर, बाळाचे स्नान कसे करावे. बाळाच्या पहिल्या आंघोळीविषयी बरेच पालक संभ्रमात असतात की बाळाला पहिली आंघोळ कशी द्यावी, पारंपरिक पद्धतीने की डॉक्टरच्या सल्ल्याने. गर्भनाळ पडेपर्यंत बाळाला स्पंज बाथ द्यावा. बाळाची गर्भनाळ ओली होऊ नये म्हणून बाळाला साधारण 10 दिवसापर्यंत स्पंज बाथ दिला जातो. गर्भनाळ 10 दिवसापर्यंत पडून जातो. 7, बाळाची मसाज करताना कोणती काळजी घ्यावी. बाळाला मालिश करणे हा त्यांच्याशी निर्माण झालेला बंध बळकट करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे बरं का. नियमितपणे मालिश केल्याने बाळाचे आपल्या पालकांशी चांगले संबंध निर्माण होतात व त्याच्या सुखी व निरोगी विकासासाठी त्यातून मोठी मदत मिळते. यासाठी वैद्यकीय दृष्ट्या सौम्य असल्याचे सिद्ध झालेले व नवजात शिशूच्या त्वचेसाठी योग्य ठरणारे तेल वापरावे.
हे तेल बाळाच्या अंगेत लगेच मुरणारे असावे आणि त्याच्या त्वचेला ओलावा देणारे मऊ करणारे घटक त्यात असावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.